Today we are going to learn about the genetic terminologies that are repeatedly comes in your chapter, that is the inheritance and variation. So let's start this genetic terminologies. आता आपण काही पाहणार आहोत की काही अशा व्याख्या, काही असे शब्द जे वारंवार या चॅप्टरमध्ये येणार आहेत तुमच्या. तर पहिला आहे आपल्या याच्यात कॅरेक्टर. तर कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टर म्हणजे एखाद्या सजीवाचे गुणधर्म. एखाद्या सजीवाचे गुणधर्म त्याला आपण म्हणत असतो कॅरेक्टर्स. एखाद्या सजीवाचे स्वभाव वैशिष्ट्य, ठीक आहे, त्याला आपण म्हणत असतो कॅरेक्टर्स. म्हणजेच काय तर पहा, इट इज द स्पेशल और स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाचा एक विशिष्ट गुणधर्म म्हणजेच कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, हाईट एक गुणधर्म झाला, उंची. कलर, त्या ऑर्गॅनिझमचा कलर कसा आहे हा सुद्धा झाला काय त्याचा गुणधर्म. ठीक आहे, तर हे काय झाले त्याचे गुणधर्म झाले. कॅरेक्टर्स म्हणजेच गुणधर्म. इट इज द स्पेशल और स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, कॅरेक्टर आपल्याला समजलं. मग आता ट्रेट म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय दी ट्रेट? मग आता ट्रेट म्हणजे विजिबल फॉर्म्स ऑफ कॅरेक्टर. विजिबल फॉर्म्स म्हणजे दिसणारे स्वरूप. एखाद्या गुणधर्माचे दिसणारे स्वरूप, डोळ्यांनी दिसणारे स्वरूप म्हणजे रचना, त्याला आपण म्हणत असतो ट्रेट्स. एखाद्या गुणधर्माचे डोळ्यांनी दिसणारे जे काही स्वरूप आहे, ज्याची रचना आहे, त्याला आपण म्हणत असतो ट्रेट्स. मग आता एक्झाम्पल, जसं हाईट काय आहे? हाईट इज ए कॅरेक्टर, बरोबर. हाईट जर गुणधर्म आहे तर हाईट दोन स्वरूपामध्ये दिसेल आपल्याला, एकतर टॉल, एकतर डॉर्फ किंवा मीडियम हाईट. हे काय झाले मग? हे जे स्वरूप आहेत, आता उंच असणे, छोटं असणे, हे काय झाले? स्वरूप झाले. म्हणजे व्हिजिबल फॉर्म झाले, दिसणारे फॉर्म झाले, दिसणारे स्वरूप झाले. कशाचे? कॅरेक्टरचे. मग व्हिजिबल फॉर्म्स ऑफ कॅरेक्टर कॉल्ड एज ट्रेट्स. मग टॉल काय झाला? ट्रेट झाला. डॉर्फ काय झाला? ट्रेट झाला. दुसरं कलर, हे आहे आपलं कॅरेक्टर, हा एक गुणधर्म आहे. मग पर्पल कलर, व्हाईट कलर. पी प्लांट मध्ये आपण पाहिलं आहे, पहा, मेंडेलनी पी प्लांट मध्ये काही कलर ऑब्झर्व केले होते फ्लावरचे. त्याच्यामध्ये पर्पल कलर, व्हाईट कलर. मग आता हे काय झाले? फ्लावरचे कलर झाले, पर्पल कलर, व्हाईट कलर. हे काय झाले? मग स्वरूप झाले, त्या रंगाचे स्वरूप. म्हणजेच काय तर ट्रेट. ट्रेट म्हणजेच काय? व्हिजिबल फॉर्म्स ऑफ कॅरेक्टर्स कॉल्ड एज ट्रेट. मग पर्पल झाला ट्रेट, व्हाईट झाला ट्रेट. ठीक आहे. मग आता ट्रेट काय तेही आपल्याला समजलं. त्याच्यानंतर फॅक्टर. अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम which is responsible for inheritance, and expression of character. आता पहा याचा अर्थ काय आहे. A particle present in an organism which is responsible for inheritance and expression of character. जे काही कॅरेक्टर आहे आपले, जसं की उंची, जसं की कलर, जसं की हेअर. हेअरचं कसं आहे? हेअर कुरडे असणे, हेअर स्ट्रेट असणे. मग आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर्स एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कोण वाहून नेते? एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कोण वाहून नेते? किंवा पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग मध्ये कोण वाहून नेते? किंवा पालकांमधून त्यांच्या मुलांमध्ये, त्यांच्या अपत्यांमध्ये कोण वाहून नेते? तर जो पार्टिकल वाहून नेत असतो हे कॅरेक्टर, त्यांना आपण म्हणत असतो फॅक्टर. मग फॅक्टर म्हणजे काय? हा असा पार्टिकल आहे सजीवामधला जो पार्टिकल एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातो आणि काय वाहून नेतो? तर कॅरेक्टर वाहून नेत असतो. एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर
म्हणजे कॅरेक्टर वाहून सुद्धा तो नेत असतो. ठीक आहे. मग फॅक्टर काय आहे? पार्टिकल प्रेझेंट इन अ ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे अनुवांशिकतेसाठी अनुवांशिकता घडून आणणारा हा पार्टिकल आहे. आता मेंडेल called that particle as factor. तर मेंडेलनी त्या पार्टिकलला काय नाव दिलं? फॅक्टर. अकॉर्डिंग टू मेंडेल, मेंडेलच्या म्हणण्यानुसार तो जो पार्टिकल आहे जो इनहेरिटन्स घडून आणतो, असा पार्टिकल जो अनुवांशिकता घडून आणतो, अशा पार्टिकलला मेंडेल काय म्हणतो? मेंडेल म्हणतो त्याला फॅक्टर. अशा पार्टिकलला मेंडेल काय म्हणत असतो? फॅक्टर. आपण काय म्हणतो त्या फॅक्टरला? जीन. आपण DNA RNA, ठीक आहे, त्याच्यातला जो छोटासा तुकडा आहे त्याला जीन म्हणतो आपण. मग आपण ज्याला जीन म्हणतो त्याला मेंडेल म्हणतो फॅक्टर. ठीक आहे. मग आता पहा नेक्स्ट डेफिनेशन, जीन. मग जीन काय आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. इट इज द सेगमेंट ऑफ DNA which is responsible for inheritance and expression of character. फॅक्टर म्हणजे जीन. मेंडेलनी ज्याला फॅक्टर म्हटलं तेच आपलं जीन आहे. मग जीन काय आहे? जीन इज ए स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ DNA. DNAचा छोटासा तुकडा म्हणजे जीन. पण असा तुकडा जो काय घडून आणतो? अनुवांशिकता घडून आणतो. म्हणजे एका पिढीतले कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये वाहून नेत असतो, असा DNAचा तुकडा त्याला आपण म्हणत असतो जीन. मग जीन इट इज अ स्मॉल सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर दाखवून देणारा, कॅरेक्टर वाहून देणारा. जसं हाईट, वडिलांची हाईट उंच आहे तर मुलांची हाईट उंच आहे, तर हाईट हे कॅरेक्टर एक्सप्रेस करणारा असा जो पार्टिकल आहे त्याला आपण म्हणत असतो जीन. ठीक आहे. मग आता जीनही माहीत झालं, फॅक्टरही माहीत झालं. फॅक्टर आणि जीन दोन्ही सारखंच आहे. मग जीन हा शब्द कोणी मांडला जगापुढे? जॉन्सन कॉइन्ड द टर्म जीन. जॉन्सननी त्याला शब्द वापरला जीन. पहा, सर्वात पहिले जीन हा शब्द कोणी वापरला? तर जॉन्सननी. सर्वात पहिले फॅक्टर हा शब्द कोणी वापरला? तर मेंडेलनी. नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम. होमो म्हणजे सारखे, लॉगस म्हणजे लोकेशन. होमो म्हणजे सारखे, लॉगस म्हणजे लोकेशन. मग आता होमोलॉगस क्रोमोझोम हे असे क्रोमोझोम असतात, आणि नेहमी लक्षात ठेवायचं होमोलॉगस क्रोमोझोम हे डिप्लॉइड सेलमध्येच प्रेझेंट असतील, हॅप्लॉइड सेलमध्ये प्रेझेंट नसतील. नेहमी लक्षात ठेवा, होमोलॉगस क्रोमोझोम आर प्रेझेंट ओनली इन डिप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेलमध्ये राहणार नाही. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजेच काय? की क्रोमोझोमची अशी जोडी जी एकदम सारखी दिसते. दोन्हीही जोडी एकमेकांच्या एकदम सारखीच दिसते. हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकांसारखेच दिसतात. यांचं बाह्य स्वरूपही सारखं, यांचं जेनेटिक जे मेकअप आहे, यांचं जीन्स जे आहेत यांच्यावर असलेल्या त्या सुद्धा सारख्याच. म्हणजे बाहेरून बघताना सुद्धा सारखेच दिसतील. त्याच्यानंतर याच्यावर असलेल्या जीन या सुद्धा सारख्याच लोकेशनवर याच्यावर प्रेझेंट असतात. जसं की इथे जर ए जीन प्रेझेंट आहे तर याच क्रोमोझोमवर इथे ए जीन प्रेझेंट आहे. जर इथे बी नावाची जीन प्रेझेंट आहे तर याही क्रोमोझोमवर त्याच ठिकाणी बी नावाची जीन प्रेझेंट आहे. इथे जर सी नावाची जीन आहे तर त्याच ठिकाणी सी नावाची जीन आहे दुसऱ्या क्रोमोझोमवर. म्हणजेच हे असे क्रोमोझोमची जोडी आहे. होमोलॉगस क्रोमोझोम ही अशा क्रोमोझोमची जोडी आहे जी स्ट्रक्चरली सिमिलर आहे, रचना त्याची सारखीच दिसते. त्याच्यानंतर जेनेटिकली ते आयडेंटिकल आहे. म्हणजे त्याच्यावर ज्या प्रेझेंट असलेल्या ज्या जीन्स आहेत यांची लोकेशन सेम असते.
यांची लोकेशन सेम असते. मग काय डेफिनेशन आहे पहा, इट इज ए पेअर ऑफ स्ट्रक्चरली जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली सिमिलर क्रोमोझोम कॉल्ड ॲज दी होमोलॉगस क्रोमोझोम. होमो म्हणजे सारखे, लोकेशन म्हणजे जवळजवळ असणारे. मग आता पहा, इट इज अ पेअर ऑफ स्ट्रक्चरली जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली सिमिलर क्रोमोझोम. ही अशी जोडी आहे क्रोमोझोमची जी बाह्य स्वरूपाने सारखीच दिसते, जी रचना त्याची सारखीच दिसते, रचनाही सारखी, बाह्य स्वरूपही सारखं आणि जेनेटिक मेकअपही सारखा. म्हणजे जीन्स ज्या प्रेझेंट आहेत हे सुद्धा सारख्याच लोकेशनवर जीन्स आहे. इथे ए आहे तर दुसऱ्या क्रोमोझोमवरही त्याच ठिकाणी ए राहील. इथे जर बी आहे तर दुसऱ्या क्रोमोझोमवर त्याच ठिकाणी काय राहील, बी ची जीन राहील. मग असे जे क्रोमोझोम आहे यांना आपण म्हणत असतो होमोलॉगस क्रोमोझोम. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, होमोलॉगस क्रोमोझोम ऑलवेज प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल. तर याच्यातला एक असेल मॅटर्नल क्रोमोझोम, एक असेल पॅटर्नल क्रोमोझोम. एक क्रोमोझोम मिळाला असेल आईकडून, दुसरा क्रोमोझोम मिळाला असेल वडिलांकडून. मग आता आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. 46 क्रोमोझोमच्या 23 जोड्या तयार होतात. तर आईकडचा पहिला क्रोमोझोम आणि वडिलांकडचा पहिला क्रोमोझोम हे कसे दिसतील, एकमेकांसारखे दिसतील. आईकडचा पहिला, वडिलांकडचा पहिला क्रोमोझोम हे एकमेकांच्या सारखे दिसतात आणि एकमेकांच्या जवळजवळ हे उभे राहतात आणि एक जोडी तयार करतात. अशा क्रोमोझोमला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. मग आता पहा, पुढची आपली टर्मिनॉलॉजी आहे अलील ऑर अलिलोमॉर्फ. अलील किंवा अलिलोमॉर्फ म्हणजे काय? आता अलील म्हणजे काय, द 2 or more forms of gene present or occupy same loci on the homologous chromosome. म्हणजे काय, दोन होमोलॉगस क्रोमोझोम आपल्याला माहिती आहे असे क्रोमोझोम जे स्ट्रक्चरली सिमिलर, मॉर्फोलॉजिकली सिमिलर, जेनेटिकली सिमिलर. होमोलॉगस क्रोमोझोम वरती ज्या जीन्स सेम लोकेशनवर प्रेझेंट आहे अशा जीन्सला आपण म्हणत असतो अलील्स. मग पहा, 2 or more forms of gene. जीनचे 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्वरूप, जीनचे 2 पेक्षा अधिक स्वरूप जे प्रेझेंट असतात सेम लोकेशन ऑन दी होमोलॉगस क्रोमोझोम. आता हे आहेत होमोलॉगस क्रोमोझोम, मॅटर्नल क्रोमोझोम आणि पॅटर्नल क्रोमोझोम. याच्यावर सेम पोझिशनला ह्या ज्या जीन्स प्रेझेंट आहेत. मग आता हे जे जीनचे जे स्वरूप आहे या स्वरूपांना आपण म्हणत असतो अलील. द फॉर्म्स ऑफ जीन कॉल्ड ॲज अलील. जीनचे स्वरूप त्यांना आपण म्हणतो अलील. मग आता इथं पहा, हाईट काय तर एक कॅरेक्टर आहे, बरोबर. हाईटचे फॉर्म्स कोणते, हाईटचे स्वरूप कोणते, 2. हाईटच्या स्वरूपांना आपण म्हटलं ट्रेट्स. मग हाईटचे 2 स्वरूप कोणते, एक टॉल हाईट, एक डॉर्फ हाईट. मग ट्रेट काय हेही आपल्याला माहिती होतं. मग आता जीनचे स्वरूप पहा, या टॉल हाईटसाठी या 2 जीन रिस्पॉन्सिबल आहे, कॅपिटल टी. स्मॉल हाईटसाठी या 2 जीन रिस्पॉन्सिबल आहे, स्मॉल टी. मग आता हे काय झाले, हे झाले अलील्स, फॉर्म्स ऑफ जीन्स. पहा, हाईट जीनचे अलील झाले, एक झाला कॅपिटल टी, एक झाला स्मॉल टी. म्हणजे ही झाली एक वेगळी जीन, ही झाली एक वेगळी जीन. मग एका जीनमध्ये इन्फॉर्मेशन आहे टॉल हाईटची, दुसऱ्या जीनमध्ये इन्फॉर्मेशन आहे डॉर्फ हाईटची. मग आता म्हणूनच आपण म्हटलं 2 or more forms of gene which occupy same location. लोकाय म्हणजे लोकेशन, म्हणजे सिच्युएशन, म्हणजेच त्यांचं काय तर पोझिशन, कोणत्या ठिकाणी ते बसलेले आहेत, कोणत्या ठिकाणी ते इथे प्रेझेंट आहेत, त्याला आपण म्हणतो लोकेशन. ऑक्युपाईज द सेम लोकाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे यांची लोकेशन जर सेम असली होमोलॉगस क्रोमोझोमवर तर त्यांना आपण म्हणत असतो अलील. जर एक जीन इथे आहे आणि दुसरी जीन जर इथे आहे तर हे एकमेकांचे अलील होणार नाही, कारण आपली व्याख्या काय आहे, विच ऑक्युपाय सेम लोकाय. यांची लोकेशन सेम पाहिजे. मग एक अलील जर इथे आहे तर दुसराही अलील इथे पाहिजे, तरच यांना आपण म्हणत असतो अलील किंवा अलिलोमॉर्फ. मग अलील काय आहे, 2 or more forms of gene. जीनचे 2 स्वरूप, असे स्वरूप जे होमोलॉगस क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे आणि त्यातल्या त्यात त्यांची पोझिशन सेम आहे, अशा जीन्सला आपण म्हणत असतो अलील्स.
मग हाईटचे दोन स्वरूप, त्यांना आपण म्हणतो ट्रेट्स. त्याच्यानंतर जीनचे स्वरूप, त्यांना आपण म्हणतो अलिल्स. तर अलिल्स काय हे तुम्हाला समजलं. आता पहा, व्हॉट डू यू मीन बाय होमोझायगस, व्हॉट डू यू मीन बाय हेटेरोझायगस. मग आता जर होमोलॉगस क्रोमोझोमवर ज्या जीन्स प्रेझेंट आहेत, ही एक जीन आहे, ही दुसरी जीन आहे. मग आता हा अलील कॅपिटल टी आहे, हाही अलील कॅपिटल टी आहे. तर जेव्हा दोन्हीही जीन्स किंवा दोन्हीही अलील्स, दोन्हीही जीन किंवा दोन्हीही अलील एकमेकांसारखेच दिसतात, इथेही कॅपिटल टी, इथेही कॅपिटल टी, ठीक आहे, तर हे काय झाले होमोझायगस. होमो म्हणजे सारखी, झायगस म्हणजे पेयर. मग दोघांची पेयर जर सारखीच दिसत असेल तर यांना आपण म्हणतो होमोझायगस. मग होमोझायगस कसं असेल, कॅपिटल टी कॅपिटल टी, किंवा स्मॉल टी, ही दुसरी पेयर असेल क्रोमोझोमची, होमोलॉगस क्रोमोझोमची, याच्यावर ह्या जीन्स असतील. मग आता ही पेयर असेल, एक असेल स्मॉल टी, दुसरी असेल स्मॉल टी, तर हे काय झालं होमोझायगस. या दोन्ही जीन सारख्या, तर यांना आपण म्हणतो होमोझायगस. मग होमोझायगस म्हणजे काय, इट इज द कंडिशन वेअर द टू आयडेंटिकल अलील्स आर प्रेझेंट ऑन दी होमोलॉगस क्रोमोझोम. ही अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये होमोलॉगस क्रोमोझोमवर दोन्हीही अलील सारखेच असतात, सारखेच दिसतात, तेव्हा त्याला आपण म्हणत असतो होमोझायगस. मग हेटेरोझायगस कसं असेल का, हेटेरो म्हणजे वेगवेगळे. मग हेटेरोझायगस असेल, जीन्स ह्या अलील आहेत. अलील कशावर नाही का बरं सांगितलं, कारण लोकेशन सेम आहे म्हणून यांना अलील म्हटलं. मग एक आहे कॅपिटल, एक आहे स्मॉल. मग आता हे वेगवेगळे झाले, अलील वेगवेगळे दिसतात. एक कॅपिटल हाईट, एक मोठ्या हाईटसाठी आहे, एक छोट्या हाईटसाठी आहे. मग हे दोन जर वेगवेगळे अलील असले तर ही सिच्युएशन कशी झाली, हेटेरोझायगस. मग हेटेरोझायगस म्हणजेच काय, इट इज द सिच्युएशन वेअर द अलील्स आर डिसिमिलर. अलील्स प्रेझेंट ऑन द होमोलॉगस क्रोमोझोम आर डिसिमिलर. ते जर डिसिमिलर असले, वेगवेगळे असले, तर त्यांना आपण म्हणत असतो काय, हेटेरोझायगस. झायगस म्हणजे पेयर, हेटेरो म्हणजे वेगवेगळे. अलील वेगवेगळे असले, वेगवेगळ्या अलीलची जर जोडी असली तर त्यांना आपण म्हणतो हेटेरोझायगस. मग आता अलील काय ते समजलं, होमोझायगस काय ते समजलं, हेटेरोझायगस काय ते समजलं, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉमिनंट अलील कोणता आणि रिसेसिव्ह अलील कोणता. आता डॉमिनंट म्हणजे प्रभावी, रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी. ज्याचा प्रभाव पडत नाही त्याला आपण म्हणतो रिसेसिव्ह. ज्याचा दुसऱ्या गोष्टीवर प्रभाव पडतो त्याला आपण म्हणत असतो डॉमिनंट. मग डॉमिनंट म्हणजे काय, प्रभावी. रिसेसिव्ह म्हणजे काय, अप्रभावी, ठीक आहे. जसं एखाद्या क्लासमध्ये समजा विद्यार्थी आहेत, काही 10 विद्यार्थी आहेत, 10 स्टुडंट्स आहेत, 10 स्टुडंट्स आहेत. मग या 10 स्टुडंटपैकी एखादा विद्यार्थी खूप हुशार असतो, तर याचा प्रभाव पूर्ण क्लासवर पडतो. का, कसा प्रभाव पडतो की हा खूप हुशार आहे, याच्या एवढं हुशार कोणी नाही, है ना. किंवा एखादा विद्यार्थी खूप शांत आहे, अभ्यासातही कमी आहे, शांतही आहे, अभ्यासातही कमी आहे, तर याचा काही प्रभावच पडत नाही क्लासमध्ये, याला कोणी ओळखतच नाही. मग हा काय झाला, अप्रभावी. एक झाला प्रभावी, ज्याला सर्वजण ओळखतात. का बरं, कारण त्याच्याजवळ त्याची ओळख काय आहे की तो त्याची ओळख त्याने निर्माण केली. कशाच्या माध्यमातून, तो हुशार आहे, तो अभ्यास करतो, त्याला चांगले मार्क मिळतात. दुसरा असा आहे त्याची ओळखच तयार नाही झाली. का बरं, कारण तो अभ्यासातही हुशार नाही आहे, ठीक आहे, वर्गामध्येही त्याचं काही नाव नाही आहे असं, कारण तो शांत बसतो. मग हा असा आहे, अप्रभावी आहे, जो त्याचा प्रभाव नाही दाखवून राहिला वर्गामध्ये, जो त्याचं अस्तित्व दाखवून नाही राहिला वर्गामध्ये, ठीक आहे. मग हे झालं प्रभावी, अप्रभावी. तुम्ही नुकतंच यूट्यूबवर बघितलं असेल, पहा, 2 मुलांची तुम्ही काही भांडणं बघितली असतील. त्याच्यामध्ये एक होता शंकरपाळ्या आणि दुसरा होता कार्तिक. तर याच्यामध्ये हा जो शंकरपाळा आहे हा या कार्तिकवर काय करत असतो, प्रभाव टाकत असतो. हा या कार्तिकवर दादागिरी करत असतो. म्हणजे हा काय झाला, प्रभावी. हा काय झाला, अप्रभावी. हा एवढा प्रभावी नाही दाखवत, ठीक आहे, हा एवढा प्रभाव दाखवत नाही त्याच्यामध्ये.
ठीक आहे. तर हे एक चांगलं उदाहरण आपल्या लक्षात राहील याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता डॉमिनंट अलील म्हणजे काय आणि रिसेसिव्ह अलील म्हणजे काय ते समजून घ्या. पहा, डॉमिनंट अलील असा अलील जो त्याचा प्रभाव दाखवतो त्याला आपण म्हणतो डॉमिनंट अलील. रिसेसिव्ह अलील असा अलील जो त्याचा प्रभाव दाखवत नाही. ठीक आहे. डॉमिनंट अलील म्हणजे कसा पहा, आता ही अशी सिच्युएशन आहे. या सिच्युएशन मध्ये एका क्रोमोझोमवर आहे कॅपिटल टी, दुसऱ्या क्रोमोझोमवर आहे स्मॉल टी. मग आता कॅपिटल टी कशाशी निगडीत आहे? टॉल हाईटशी. स्मॉल टी कशाशी निगडीत आहे? डॉर्फ हाईटशी म्हणजे कमी हाईटसाठी. मग आता हे जे नवीन ऑर्गॅनिझम आहे हा, किंवा हे जे प्लांट असेल किंवा हा जो ॲनिमल असेल, तर या ॲनिमलची हाईट कशी राहील? तर तुम्ही विचार करसाल की हाईट याची मिडियम राहायला पाहिजे, कारण उंचही नाही आणि कमीही नाही, कारण दोघांचं एक मिश्रण आहे याच्यात. कॅपिटल टी पण आहे स्मॉल टी पण आहे, म्हणजे हा मिडियम साईजचा पाहिजे. पण असं होत नाही. याच्यामध्ये काय दिसते? याच्यामध्ये हाईट टॉलच दिसते. हाईट टॉलच दिसते. मग याच्यामध्ये प्रभाव कोणाचा पडला? या टॉलचा प्रभाव पडला. ठीक आहे. म्हणजे या दोन अलीलपैकी ज्याचा प्रभाव पडतो त्या अलीलला आपण म्हणत असतो डॉमिनंट अलील. म्हणजे डॉमिनंट अलील is the allele which expresses itself in the presence of another allele or alternative allele. Dominant allele is the allele which expresses its character even in the presence of alternative allele. पहा, हा दुसरा अलील डॉर्फ हाईटचा अलील प्रेझेंट असताना सुद्धा या टॉल हाईटचं जे कॅरेक्टर आहे, कॅपिटल टीचं जे कॅरेक्टर आहे ते याच्यामध्ये दिसलं. ठीक आहे. हा आहे पॅरेंट. ठीक आहे. या पॅरेंटचं कॅरेक्टर या ऑफस्प्रिंग मध्ये आलं. ठीक आहे. म्हणजेच या कॅपिटल टीचा काय पडला? इथे प्रभाव पडला. तर अशा अलीलला आपण म्हणतो डॉमिनंट अलील, जो त्याचा प्रभाव दाखवतो. ठीक आहे. मग जो ज्याचा प्रभावच दाखवत नाही त्याला आपण काय म्हणतो? रिसेसिव्ह अलील. मग आता याच्यात काय झालं पहा, स्मॉल टी, डॉर्फ हाईट. आता याची हाईट कशी यायला पाहिजे होती? डॉर्फ यायला पाहिजे होती. तर हा याचा काय दाखवत नाही? प्रभाव दाखवत नाही, कारण प्रभाव कोणी दाखवला? कॅपिटल टीने दाखवला. मग असा अलील जो त्याचा प्रभाव दाखवत नाही, असा अलील जो त्याचा प्रभाव दाखवत नाही, तशा अलीलला आपण म्हणत असतो रिसेसिव्ह अलील. द अलील विच डज नॉट एक्सप्रेसेस इटसेल्फ इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील, दॅट इज कॉल्ड ॲज रिसेसिव्ह अलील, जो अप्रभावी आहे. म्हणजेच काय की हा जो अलील आहे स्मॉल हाईटचा, हा याच्यात प्रभाव नाही दाखवत. स्मॉल हाईट, तर इथे स्मॉल हाईट आली नाही किंवा मीडियम हाईटही आली नाही, म्हणजे याचा प्रभावच पडला नाही. प्रभाव कोणाचा पडला? या कॅपिटल टीचा पडला. कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल आहे टॉल हाईटसाठी. ठीक आहे. मग आता रिसेसिव्ह अलील सुद्धा तुम्हाला समजलं. मग रिसेसिव्ह अलील त्याचा प्रभाव केव्हा दाखवतो? जेव्हा दोन्हीही स्मॉल टी जर असले, म्हणजे होमोझायगस सिच्युएशन जर असली, तरच हा जो ऑर्गॅनिझम आहे हा कसा दिसेल? डॉर्फ दिसेल. म्हणजे रिसेसिव्हला जर त्याचा प्रभाव दाखवायचा असेल तर दोन्हीही अलील कसे पाहिजे? पेअरमध्ये पाहिजे. आणि कसे पाहिजे ते? होमोझायगस पाहिजे. दोन्हीही रिसेसिव्ह अलील्स होमोझायगस जर असले, म्हणजे सारखेच जर असले, होमोझायगस सिच्युएशन मध्येच हे दोन्हीही अलील काय दाखवतात? स्वतःचा परिणाम दाखवतील, स्वतःचा प्रभाव दाखवतील. ते हेटेरोझायगस सिच्युएशन मध्ये स्वतःचा परिणाम दाखवत नाही. म्हणजे रिसेसिव्ह अलील काय? रिसेसिव्ह अलील ओनली एक्सप्रेसेस इटसेल्फ ओनली इन होमोझायगस कंडिशन. इन हेटेरोझायगस कंडिशन रिसेसिव्ह अलील डज नॉट एक्सप्रेसेस इट्स कॅरेक्टर. त्याचं स्वतःचे जे कॅरेक्टर आहे ते तो हेटेरोझायगस कंडिशनमध्ये दाखवत नाही. तो कोणत्या कंडिशनमध्ये दाखवतो? ओनली इन होमोझायगस कंडिशन. मग होमोझायगस कंडिशनमध्येच हा याचं कॅरेक्टर दाखवत असतो. तर हे झाले आपल्या काही टर्मिनॉलॉजीज. याच्यानंतर आपल्याला आणखी काही टर्मिनॉलॉजीज